श्रीरामपूर येथील सरकार मान्यता प्राप्त अल्पसंख्याक स्वयंअर्थसहाय्यित संस्था मोहम्मद इब्राहिम एज्युकेशन सोसायटी संचालित अजमत फतिमा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेत 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध डॉक्टर मुश्ताक अहमद निजामी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट सुमीन अजीज बागवान होते। संस्थेचे सचिव श्री मुबीन शेख सर, उपाध्यक्ष श्री मतीन शेख सर, श्री फारुक अहमद साहेब, शाळेचे श्री हारिस मुबीन शेख, श्री फुरकान अहमद तुषार अभंग, शाळेचे प्राचार्य लुकस दिवे सर तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर मुश्ताक अहमद निजामी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आला। यावेळी शाळेच्या वतीने अतिथी व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले। भाषणे, राष्ट्रभक्तीपर गीते, कवायत, चित्तथरारक, पिरॅमिड, प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांनी मान्यवरांची व प्रेक्षकांची मने जिंकली। त्याचबरोबर पूर्व प्राथमिक शाळेतील लहान गट विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील वेगवेगळ्या वेशभूषांचे सादरीकरण करून भूमिका पार पाडत प्रेक्षकांची शाबासकी मिळवली। तसेच विविध शालेय परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह व पदके देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉक्टर मुश्ताक अहमद निजामी यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, आपले शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे, याकरिता शिक्षकांबरोबरच पालकांची देखील जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले आणि उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट समीन अजीज बागवान यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या बोधप्रद भाषणातून विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले। त्याचबरोबर भारतीय प्रजासत्ताकाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण, भाषण, मतदान इत्यादी मूलभूत अधिकार प्रदान केले आहे। तो प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे। त्यासाठी अनेक महान नेत्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे। त्यांची आठवण ठेवून आपण संविधानाचा आदर करून उपभोग घेतला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीने समाजकार्यातून देशकार्य साधले पाहिजे असे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले व सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व शाळेला संविधान उद्देशिका भेट दिली। शाळेचे प्राचार्य लुकस दिवे यांनी आपल्या भाषणातून जीवनातील शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे जिद्द, चिकाटी, ध्येय ठेवून आपला व आपल्या समाजाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असलेले पाहिजे असे स्पष्ट केले आणि सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच शाळेच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य लुकस दिवे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिबा गयासुद्दीन काजी, नुमेरा अबुजर सय्यद यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शाळेचे उपाध्यक्ष श्री मतीन शेख यांनी मानले। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।